हो सर. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर आणि काय आणि कशा प्रकारे परिणाम होत आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे अर्थात त्या विषयावर आपण खूप वेळ बोलू शकू, तरी या संदर्भात थोडक्यात तुम्हाला जाणवणारे मुख्य बदल आणि परिणाम सांगू शकाल का? कुठलंही क्षेत्र म्हणजे आता याला अपवाद नाहीये. म्हणजे आपण हो. खातो ते अन्न, शेतीपासून ते म्हणजे आपण सकाळी झोपेतून उठून काम करायला सुरुवात करून जे काही दिवसभर करू रात्री झोपेपर्यंत, झोपल्यावर सुद्धा हे आहे जागृत असतं. म्हणजे झोपल्यानंतर उदाहरणार्थ लोकांच्या शरीरामध्ये काय चालू आहे, जे उदाहरणार्थ कोणाला काही गंभीर आजार असेल तर त्याची त्यावेळेला सतत तपासणी करत राहणं, ते सगळे घटक किंवा पॅरामीटर्स बघणं, त्यातनं काही धोकादायक वाटत असेल तर तिथून डॉक्टरला अलर्ट जाईल अशी व्यवस्था करणं, इथपासून जवळपास काहीही याला अशक्य नाहीये. पण काय आपण ठळक यातली उदाहरणं घ्यायची, तर मला हो. वाटतं आपल्याला याचे सगळ्यात दृश्य परिणाम हे आपल्या दैनंदिन वापरातल्या इंटरनेटशी संबंधित असलेल्या गोष्टींमध्ये दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण युपीआय वगैरे वापरून पेमेंट्स करतो, तर त्याच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे उदाहरणार्थ आपण कुणाला पेमेंट केलं, कशासाठी केलं, त्यावरनं आपल्या आवडीनिवडी, आपला स्वभाव, आपले खरेदीचे पॅटर्न्स या सगळ्याचा अभ्यास करणं. त्यानंतर आपण जेव्हा कुठलीही गोष्ट आपल्याला हे जाणवत सुद्धा असेल, मला वाटतं, आपण इंटरनेटवर कुठलीही गोष्ट आज सर्च केली, तर ताबडतोब पुढच्या क्षणाला त्या संबंधीच्या जाहिरातींचा पाऊस पडायला लागतो. किंवा अचानकपणे आपल्याला कुठल्या तरी, समजा आपण आधी एखाद्या कॉलेजमध्ये आपल्या घरातल्या कोणाला तरी प्रवेश घ्यायचा आहे म्हणून चौकशी करण्यासाठी फोन केला, तर त्याबरोबर कोचिंग क्लासेस आणि यांचा अक्षरशः भंडावून सोडणाऱ्या फोनचा सपाटा लागतो. हे सगळं AI मुळे आज शक्य झालेलं आहे. त्यानंतर मला वाटतं आरोग्याच्या क्षेत्रामध्ये याच्यामुळे विलक्षण क्रांती होऊ शकते. म्हणजे आजच उदाहरणार्थ वर्तमानपत्रांमध्ये एक वाक्य आलेलं आहे. ओपन AI कंपनीचे जे अ, संस्थापक किंवा सहसंस्थापक होते, तर त्यांचं सॅम ऑल्टमन त्यांचं विधान आहे की भविष्यामध्ये AI मुळे कर्करोग सुद्धा बरा होऊ शकेल. आणि हा पोकळ किंवा काहीतरी ही मारलेली थाप नाहीये. अ, जे लोक AIचा अभ्यास करतात त्यांना हे माहिती आहे की हे शक्य आहे. याचं कारण असं की AI ज्या वेगाने आणि ज्या प्रमाणात माहितीचं एकूण सगळं विश्लेषण करून अंदाज बांधू शकतो, ते सगळं माणसाला करणं शक्यच नाहीये. म्हणजे साधं उदाहरण याचं घ्यायचं, तर आपण ज्या वेगाने शिकतो, त्या वेगाच्या कैक पट वेगाने AI शिकू शकतो. आणि याचं साधं कारण हो. असं आहे की AIच्या दिमतीला आपल्या मेंदूमध्ये एकच, ज्याला आपण काय म्हणू, चिप सारखं जे काय आहे ते एकच आहे. पण AI कडे यासाठीचे अ, शेकडो, हजारो, लाखो CPU असू शकतात. त्याच्याहून उत्तम वेगाने काम करण्यासाठी GPU, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट असू शकतात. आणि त्यामुळे AIला शिकणं आणि त्यानंतर शिकून झाल्यानंतर आपल्याला उत्तर देणं, हे आपल्यापेक्षा कैक पटींनी वेगाने आणि अचूकपणे जमू शकतं. आता जितकी अचूक माहिती AI मध्ये भरली जाईल तितकं त्याचं प्रमाण वाढेल. तर त्यामुळे फक्त आर्थिक क्षेत्रापुरतं मर्यादित नाहीये. शिक्षण क्षेत्रामध्ये याचा प्रचंड प्रभाव पडेल. विद्यार्थ्यांनी कसं शिकावं, शिक्षकांनी कसं शिकवावं, अभ्यासक्रम कसे असावेत, हे सगळं मूलाग्र बदलेल, यात काही शंका नाहीये. वैद्यकीय क्षेत्राचा पण उल्लेख केला. कायद्याच्या क्षेत्रामध्ये याचे प्रचंड परिणाम होऊ शकतात. म्हणजे कोणती दैनंदिन कामं जी असतात, म्हणजे उदाहरणार्थ वकील बऱ्याच गोष्टी ड्राफ्ट करतात, या सगळ्या गोष्टी तर आता सर्रास AI करतच, त्याच्यात काही खास नाही. पण उद्या जाऊन क्लिष्ट प्रश्नांमध्ये न्यायाधीशांनी AIची मदत घेणं, की माझ्यासमोर आता हे दोन पर्याय आहेत, अ, आणि हे सगळे उदाहरणार्थ या केसमधले आपण ज्याला फॅक्ट्स म्हणतो हे आहेत, तर तू मला सांग की यातला जास्त उत्तम पर्याय कुठला असू शकतो. म्हणजे मोठमोठ्या निकालांची चिकित्सा करणं किंवा चिकित्सेपूर्वी तो निर्णय कसा असावा हे AIने सांगणं हे शक्य आहे. अर्थात त्याच्यावर न्यायाधीशांनी, म्हणजे माणसांनी किती विश्वास ठेवावा ठेवू नये हा वैयक्तिक प्रश्न आहे, पण AI मध्ये हे शक्य आहे. डॉक्टरांनी मोठमोठ्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वीचे निर्णय AIने घेणं, म्हणजे साधी गोष्ट आहे. आपण ज्याला रेडिओलॉजी म्हणतो, तर रेडिओलॉजीमध्ये माणसाच्या शरीरात काय चालू आहे हे आपल्याला कळतं. हेच काम AI जवळपास लाखपट अचूकपणे आणि कोट्यवधी कोट्यवधी पटीने जास्त वेगाने करू शकतो. तर हे सगळं शक्य असेल, म्हणजे ही एक दोन तीन उदाहरणं प्रातिनिधिक म्हणून दिली. पण हे कुठल्याही क्षेत्राला अपवाद नाहीये. म्हणजे तुम्ही
जे क्षेत्र म्हणाल त्या क्षेत्रामध्ये एआय माणसाला पूरक म्हणून आणि काही वेळेला भारी पडून हे काम करणार याविषयी काही शंका नाही. हो. आणि याच संदर्भात सर तुम्ही पुस्तकात जे लिहिलंय की कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी बुद्धिमत्तेला मात देण्याचा क्षण, ज्याला तांत्रिक भाषेत सिंग्युलॅरिटी म्हणतात, तर याबद्दल सांगू शकाल का? आणि तुम्ही असा पुस्तकात उल्लेख केलाय की मूरचा नियम मान्य केला तर किमान 2023, म्हणजे आता 2025 चालू आहे, तर 2023 आणि कमाल 2045 ला सिंग्युलॅरिटीचा क्षण येईल. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? मला वाटतं आपण ज्याला फ्रॉम द हॉर्सेस माउथ असं म्हणतो, म्हणजे ज्या माणसानीच हे सगळं उभं केलेलं आहे, त्या जेफ्री हिंटनच्या मुलाखती जर का आपण बघितल्या, तर हिंटन म्हणतात की पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये हा क्षण येईल. ते म्हणतात की निश्चित केव्हा येईल हे आपण सांगू शकत नाही. आणि ते म्हणतात यामागे अर्थातच खूप तर्कशास्त्र आहे, कारण असं आपण बिनचूकपणे सांगू शकत नाही की या क्षणी हे होईल. पण ज्या वेगाने हे तंत्रज्ञान वाढतंय, त्याची प्रगती होतीये आणि भविष्यात काय होऊ शकेल याविषयीच्या शक्यता आपल्याला दिसत आहेत, ते बघता हिंटन यांचं हे वाक्य अजिबात, म्हणजे एकतर तेवढे तज्ज्ञ आहेत त्यामुळे त्यांच्या वाक्याला आक्षेप कोण घेणार हा प्रश्न आहे, पण एकूण वस्तुस्थिती बघता सुद्धा हे अशक्य वाटत नाही. अर्थात त्याच वेळेला याविषयी काहीशी वेगळी मतं व्यक्त करणारेही काही लोक आहेत. म्हणजे एक ला कुन नावाचे पण मोठे या क्षेत्रातले अतिशय नावाजलेले शास्त्रज्ञ आहेत, आणि ज्यांनी मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की आता एक ए आय सहजपणे चित्र वगैरे ओळखू शकतं, तर याची सुरुवात काही प्रमाणामध्ये लाकुंनी केली होती. म्हणजे त्यांनी उदाहरणार्थ आपल्या टपालाच्या पाकिटांवरचे जे पत्ते असतात, तर ते पत्ते वाचून त्यावरचा मजकूर ओळखणं, म्हणजे लिखित मजकूर एआयनी ओळखू शकणं, या तंत्रज्ञानावर सुरुवातीला भरपूर त्यांनी काम केलं होतं. तर लाकुन यांचं मत थोडंसं वेगळं आहे. ते म्हणतात की हिंटन जरा थोडासा अतिरेक करतात आणि हे काही एवढं असं काही होणार नाही. आता हे एवढे मोठमोठे तगडे लोक आहेत, तर त्यामुळे सारासार विचार जर आपण केला, मला वैयक्तिकरित्या हिंटन यांचं मत थोडं जास्त बरोबर वाटतं, कारण एकूण सगळी परिस्थिती बघता खरोखर एआय ला काही अशक्य नाही हे चित्र अगदी ठळकपणे दिसतंय. आणि इतरही लोक, म्हणजे सॅम ऑल्टमन म्हणा किंवा एक दुसरे आंद्रे कापती म्हणून आहेत, हे सगळे या एआयच्या विश्वातले दादा लोक आहेत, आणि या सगळ्या लोकांची मतं हिंटन च्या मतांकडे झुकणारी दिसतात. तर त्यामुळे सिंग्युलॅरिटी ही अवतरणार याविषयी काही शंका नाही. फक्त आता ते पुढचे 5 वर्ष असेल का 10 वर्ष असेल हे आपण सांगू शकत नाही. आणि सर, तुम्ही पुस्तकात असे लिहिले आहे की 1990च्या दशकात ज्याप्रमाणे जागतिकीकरणाच्या विरोधात चळवळी चालू झाल्या होत्या, त्याच धर्तीवर 2020च्या दशकात यंत्रमानवांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर यंत्रमानवांच्या तंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या चळवळी सुरू होऊ शकण्याची दाट शक्यता आहे. तर याबद्दल सांगू शकाल का? आणि यावर काय उपाय असू शकतील असं तुम्हाला वाटतं? नाही, हे होणार म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर यंत्रमानव माणसाच्या ठिकाणी काम करायला लागणार. आणि यंत्रमानव अगदी दृश्य स्वरूपात नसतील तरी यंत्रमानवी स्वरूपातले, म्हणजे आता एआय मधलं जे अगदी हो. सध्याचं लेटेस्ट आपण ज्याला म्हणू एजंटिक एआय ज्याला म्हणतात, म्हणजे असे छोटे छोटे एजंट्स एआय, ते सॉफ्टवेअर असतं, ते काय आपल्याला असं यंत्रमानवांसारखं दिसत नाही. पण जी कामं माणसं करतात ती सगळी ऑटोमेट करणं, याचं हे स्वरूप म्हणजे एजंटिक एआय. तर ते अनेक ठिकाणी माणसांची कामं हळूहळू स्वतः करायला लागणार याविषयी काही शंकाच नाहीये. म्हणजे आणि यातून नेमकं काय होईल, तर आता नवीन कुठलंही तंत्रज्ञान आलं की सुरुवातीला त्याला विरोध होतोच, म्हणजे त्याला काही आपण करू शकत नाही. दुर्दैवाने अनेक लोकांच्या त्यामध्ये नोकऱ्या जातात, नवीन रोजगार उपलब्ध होतात, पण ते रोजगार करू शकण्याची क्षमता या लोकांमध्ये असते का? त्यासाठीचं जे त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, ती जाण असली पाहिजे, ती त्यांच्याकडे आहे का? हा खूप मोठा आणि क्लिष्ट प्रश्न आहे. कारण समजा एखाद्या माणसाचं आयुष्यभर ट्रेनिंग एखादी कुठली तरी जुजबी गोष्ट करण्यातच गेलेलं असेल आणि त्याच्या कामाचंही स्वरूप तेच असेल, अचानकपणे वयाच्या 30व्या 40व्या 50व्या वर्षी नवीन काहीतरी शिकणं आणि ते अंमलात आणणं आणि इतर 20-22 वर्षाच्या मुलामुलींबरोबर स्पर्धा करणं, हे शक्य होणार आहे का? हे खूप गंभीर प्रश्न आहे. आणि त्यामुळे
बेरोजगारीची अगदी लाट येईल असं म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल. पण काही प्रमाणात तरी याचा नक्कीच परिणाम होईल. आणि हा म्हणजे फक्त काही अगदी ठराविक प्रकारच्या नोकऱ्यांवर अवलंबून नाहीये. म्हणजे आता आपण याला काय म्हणायचं मला माहित नाही. दैव दुर्विलास म्हणा, एक प्रकारची गंमत म्हणा, एक प्रकारची चेष्टाच झाली असं म्हणा, की ज्या क्षेत्रामध्ये या एआय ची निर्मिती झाली आहे, त्या एआय नी या आयटी क्षेत्राच्या नोकऱ्यांवरच आता घाला घातलेला आहे. म्हणजे जणू एखाद्या माणसाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड घालून घ्यावी, तसा हा एआयचा प्रकार आहे. कारण तुम्ही बघत असाल तर मोठमोठ्या कंपन्या, म्हणजे ऍक्सेंचर ची आज बातमी आहे, टीसीएस मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे, इन्फोसिस, कुठलीही कंपनी घ्या तुम्ही, जागतिक तर आहेतच, म्हणजे अमेझॉन, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, इथे सगळी, गुगल, सगळीकडे झालंच आहे. सगळीकडे रोजगार कपात ही खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. अधिकृत आकडे बरेचदा कमी सांगितले जातात. आणि सगळीकडे एकच सांगितलं जातं की एकतर एआय मुळे नोकऱ्या कमी होत आहेत, आणि तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्ही स्वतः एआय शिकून घ्या. तर हे आय टी मधल्या लोकांनाच जर का शक्य होत नसेल, म्हणजे एक क्षणभर आपण हा विचार करू, तर इतर क्षेत्रातल्या लोकांकडून आपण ही कशी अपेक्षा करणार? आणि दुर्दैवाचा यातला भाग असा आहे की या चळवळी वगैरे काही काळ उभ्या राहतील, पण आपल्याला माहिती आहे याचं शेवटी काय होतं. म्हणजे ज्यांच्या हातामध्ये ही सगळी सूत्र असतात, ज्यांच्याकडे पैसा असतो, ज्यांच्याकडे एआय असेल, ते लोक अधिक समृद्ध होत जाणार. आणि ही श्रीमंत गरीब यांच्यामधली दरी एआय मुळे 100% रुंदावणार, याविषयी काहीही शंका नाही. पुन्हा आणखीन एकदा उदाहरण घ्यायचं तर जेफ्री हिंटन स्वतः हे जाहीरपणे अनेकदा बोलून दाखवतात. त्यांना ही भीती वाटते आणि ते म्हणतात की होणार आहे, यात काही शंका नाही. आता याला कसं सामोरं जायचं हा जागतिक पातळीवरचा प्रश्न आहे. आणि जागतिक पातळीवर त्याच्यावर अधूनमधून चर्चा सुरू असते. पण जसा हा प्रश्न गंभीर बनेल, त्याची भीषणता मला वाटतं देशादेशांना जाणवायला लागेल, आणि मग काय होईल हे तरी आपण सांगू शकत नाही. हो, पण सर तुम्हाला असं वाटतं का की जसं मी वाचत होतो की युval नो हरारी यांच्या पुस्तकात की देर विल बी अ क्लास ऑफ पीपल, म्हणजे त्यांना नोकऱ्या नसतील आणि नोकऱ्या देणंही त्यांना शक्य नसेल, असा एक गट निर्माण होऊ शकतो. नाही, अगदी बरोबर आहे. म्हणजे ज्याला आपण मिनिमम बेसिक इन्कम, किंवा प्रत्येकाला काहीतरी सरकारनी दरमहा हो, उत्पन्न दिलं युनिव्हर्सल पाहिजे, बेसिक इन्कम. हो. अशा प्रकारच्या काही योजना कदाचित आणाव्या लागतील का, याविषयी जागतिक पातळीवर खल सुरू आहे. म्हणजे पुन्हा हिंटन यांचं एक वाक्य तुम्हाला सांगतो. म्हणजे हिंटन यांना विचारलं की उद्याच्या जगामध्ये जर एआय इतका ताकदवान होणार असेल, आणि माणसाला तो भारी पडणार थोडक्यात, आणि माणसाची जवळपास 90% कामं एआयच करणार, तर अशा वेळेला माणसांना कसं वाटेल? तर हिंटन यांनी खूप सुरेख त्याचं विवेचन केलेलं आहे. ते म्हणतात, तुम्ही जर का इतिहासामध्ये बघितलं असेल, तर आतापर्यंत असं जवळपास कधी घडलेलं नाहीये की कमी क्षमतेचं कोणीतरी हा जास्त क्षमतेच्या कुणावर तरी सत्ता गाजवतोय. आणि आता कमी क्षमतेचा हा माणूस असेल आणि जास्त क्षमतेचा एआय असेल. आता अशा परिस्थितीमध्ये काय होईल? तर मग त्यांना पुन्हा प्रश्न विचारला कोणीतरी, की मग माणसाला अशा वेळेला काय वाटेल? तर त्यांनी दिलेलं उत्तर अतिशय विदारक होतं. तर ते म्हणाले, की आता विचार करा, की एखाद्या कोंडवाड्यामध्ये जशा, किंवा कोंबड्या जिथे आपण ठेवतो, त्या कोंबड्या जशा असतात, म्हणजे त्यांना काही भावना आहेत का, त्यांना काही कळतंय का, काही आपल्याला तसा फरक पडत नसतो. म्हणजे जो माणूस आता नॉनव्हेज खाणार असतो उदाहरणार्थ, त्याच्या दृष्टीने ते अन्न असतं. तर त्या कोंबडीची किंवा त्या कोंबड्याची अवस्था जशी असेल, तशी अवस्था उद्या माणसाची असेल. अशा भीषण शब्दांमध्ये ते याचं वर्णन करतात. आता हे त्या पातळीला होईल का, पुन्हा तितक्या मोठ्या प्रमाणावर होईल का, मला माहित नाही. पण अशा प्रकारची भीती व्यक्त केली जाते, आणि काही अंशी तरी ही सत्यात अवतरणार, याविषयी काही शंका नाही. पण याच्या म्हणजे एआय च्या प्रभावामुळे अर्थव्यवस्था कशी असेल, म्हणजे जी आधुनिक भांडवलशाही आपण स्वीकारली आहे जगाने, ती त्याच्यात काय बदल करावा लागेल किंवा होईल, म्हणजे नोकऱ्या जर एवढ्या नसतील तर. आधुनिक भांडवलशाही तर अर्थातच नोकऱ्या खाऊन टाकणारी भांडवलशाही आहे. कारण कमीत कमी लोकांना नोकऱ्या देऊन जास्तीत जास्त ऑटोमेशन आणि कमीत कमी खर्च करून जितका नफा कमावता येईल तितका चांगला, अशी आधुनिक भांडवलशाहीची व्याख्या आहे. आणि त्याच्यामध्ये हो. एआय हे अगदी मस्त बसतं. कारण एआय तुम्हाला सांगतं की लोकांना नोकरीवरनं काढून टाका, आणि कमीत कमी लोकांना कामावर ठेवून तुम्हाला तेच काम करून घेणं शक्य आहे.
तर त्यामुळे त्यांच्यासाठी तर हे पूरकच आहे. तर त्यामुळेच मगाशी जे म्हटलं की दोन वर्ग जे आहेत की ज्यांच्याकडे ही सगळी आर्थिक आणि एआयची सत्ता एकवटत जाईल आणि ज्यांच्याकडे हे नसेल, यांच्यातली दरी खूप रुंदावत जाणार. आणि तुम्ही म्हणजे आता समजा, साधी गोष्ट आहे, आज समजा कोणी असं फरमान काढलं सरकारनी की तुमच्याकडे जो कम्प्युटर आहे तो कम्प्युटर तुम्ही काढून टाका आणि त्याच्याऐवजी 3 टायपिस्ट नेमा. कुठली कंपनी ऐकेल हे? आणि म्हणजे ते म्हणतील की आम्हाला शक्यच नाही अशा प्रकारे व्यवसाय चालवणं. आता टायपिंगच्या ठिकाणी तुम्ही एआय आणा आणि उद्या एखाद्या कंपनीने फरमान काढलं की एआय काढून टाका, तुम्ही आता माणसांना कामं द्या. ती कंपनी म्हणेल आम्हाला शक्य नाहीये. आणि त्यांचा आर्थिक दबाव इतका प्रचंड असेल की कुठलंही सरकार म्हणजे अगदी अ, कल्याणकारी सरकार जरी आपण म्हटलं, समाजवादी तत्वांवर चालणारं सरकार जरी म्हटलं, हे कसं चालेल म्हणजे उद्याच्या जगामध्ये? तर त्यामुळे हे होणं शक्यच नाहीये. आणि यातून कसा मार्ग निघेल हे आज तरी सांगणं अवघड आहे. म्हणजे अगदी महाभीषण परिस्थिती वगैरे असते असं लोक म्हणतात, तसं होत नाही. माणूस शेवटी त्यातनं मार्ग काढतो, जग पुढे जातं. फक्त त्याचं स्वरूप किती असेल याचा अंदाज या क्षणी लावणं अवघड आहे. हो. आणि सर, आता तुम्ही बोललाच आहात, पण तरी काही बदल जे तुम्हाला म्हणजे येत्या काळात होतील असं तुम्हाला वाटतं, या व्यतिरिक्त आपण बरंच बोललोय तरी. मला असं वाटतं की एकूणच नोकऱ्यांचं स्वरूप खरोखरच बदलेल. म्हणजे सगळीकडे जे म्हटलं जातं की आत्ताची जी कामं केली जातात त्याच्याऐवजी एआयचा वापर करून सगळ्यांनाच कामं करावी लागतील. त्यामुळे एआयचा वापर नेमका आपापल्या क्षेत्रामध्ये कसा करायचा, हे जे लोक पटापट शिकून घेतील आणि त्याच्यात सुधारणा करत राहतील, त्या लोकांना भवितव्य असेल, यात काही शंका नाही. दुसरी गोष्ट अशी की अ, हे सगळं नोकऱ्यांचं स्वरूप बदलत असताना त्या बदलांमध्ये सुद्धा खूप वेग असेल. म्हणजे आज आपण नवीन काहीतरी शिकलो आणि आता म्हटलं की अरे मला एआय यायला लागलं आणि 5 वर्षानंतर आता म्हणजे मला काही धोका नाही, असं असणार नाही. पुन्हा 2-3 वर्षांनी याच्यात नवीन काय येईल ते शिकत राहावं लागेल. एकूणच म्हणजे जे स्वरूप असतं आतापर्यंत साधारण की माणूस एकदा एका नोकरीत लागला की त्यानंतर आयुष्यभरासाठी ती नोकरी जवळपास सुरक्षित असते, हे चित्र अलीकडे आपल्याला माहिती खूप बदलत चाललंय. आणि त्या बदलामध्ये आणखीन खूप वेग येईल आता. म्हणजे कुठली नोकरी मिळाली म्हणजे किंवा व्यवसाय सुद्धा तुम्ही चालवत असाल तर तो आता पुढची 1-2-3 वर्ष सुद्धा चालेल का हे आपण सांगू शकत नाही. तर त्यामुळे सगळ्यांनी नवीन नवीन शिकणं, मला हे एवढं येतं असं काहीतरी त्याचा अवडंबर माजवून न ठेवता ते विसरून जाणं आणि स्पर्धा करत राहणं, हे आता सगळ्यांना भाग पडणार आहे. कारण अ, मगाशी मी डॉक्टरांचं एक उदाहरण दिलं की त्या क्षेत्रात समजा एआय येऊन एका सपाट्यात एखादी शाखा उद्ध्वस्त करू शकणार असेल, तर तुम्ही काय करणार? म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी एवढी मोठी सगळी यंत्रणा उभी केलेली आहे, एवढं मोठं हॉस्पिटल काढलेलं आहे, आता मी या सगळ्याचं काय करू? तर एआयशी जुळवून घेऊन मी माझं काम कसं करेन? असा दृष्टिकोन जे स्वीकारतील ते पुढे जात राहतील. म्हणजे असं काही जग काही संपणार नाही, अर्थातच नोकऱ्या काही पूर्ण जाणार नाहीत. पण याच्याशी जुळवून घेणारे लोक टिकतील. आणि एक खूप सुंदर वाक्य या संदर्भातलं, म्हणजे मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी हे सांगत राहतो की एआयला खरं म्हणजे घाबरता कामा नये, पण एआय येत असलेल्या माणसाला घाबरणं गरजेचं आहे. घाबरणं म्हणण्यापेक्षा तो माणूस आपला स्पर्धक असणार आहे, अशी भावना मनात ठेवून जर का आपण पुढे गेलो तर मला वाटतं आपण छान यातनं सुद्धा मार्ग काढू शकतो. हो. सर, थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप छान झाली आहे. सरांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक विकत घेण्याची मी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर, थँक्यू. धन्यवाद. आणि या निमित्ताने पुन्हा मी सांगू इच्छितो की आणखीन 3 पुस्तकं या हो, हो. विषयावरची जी येतील तर ती सुद्धा नक्की वाचा आणि तुम्हाला ती हो, आवडतील अशी मला आशा वाटते. हो सर, नक्कीच. थँक्यू सर. धन्यवाद.